नगरीतल्या नागरिकांना माझे त्रिवार वंदन असो. आपल्या पुढे विस्तारपूर्वक सहयोगाचं महत्व सांगितलेलं आहे. पण आता आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्याचं महत्व परमेश्वराला जास्त आहे माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहितच आहे इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत की कशी पृथ्वीची रचना ही ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावरती परमेश्वराने मेहनत घेतली. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्ष जोपासना केली. त्या जोपासनेतनं हळूहळू त्यांचे चयन करून त्यांना ह्या अशा स्थितीला आणून पोचलाय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पाहतोय. म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्ष याच्यावर मेहनत करून आणि चयन सुद्धा फारच मेहनतीने करून त्याला आपण गजेंद्र मोक्षाचा जो प्रसंग आपल्याला माहिती आहे, गजेंद्र मोक्ष, तिथे सुद्धा जे मॅनमथ सारखे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत. पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचं वाहन आहे, आपल्याला माहिती आहे, लक्ष्मीचं वाहन आहे. तसंच गणेशाचं स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्र मोक्षामध्ये जे अवतरण घेतलं आणि जी विष्णूने त्याची रक्षा केली ती काहीच नव्हती जी पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणार्थ त्यांनी अनेकदा जन्म ह्या संसारात घेतला आणि कितीतरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्या लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलंय. ही मेहनत हजारो वर्ष चालली. 14,000 वर्षापूर्वी सुद्धा त्या लढाया होत होत्या. त्यानंतर रामाच्या काळात सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 8,000 वर्षाचा काळ म्हटला पाहिजे. तेव्हा श्रीराम त्या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना जे कार्य करायचं होतं की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची चेतना, त्याचा बोध लोकांना व्हावा, तसेच त्याचे आयुष्य संपूर्ण कसं निर्मळ असलं पाहिजे, विशाल असलं पाहिजे, आदर्श असलं पाहिजे, हे त्यांनी आपल्या अवतारात दाखवलं. त्यानंतर राक्षसांचा वध सुद्धा करताना किती संकोच आणि किती मर्यादा असेल त्यांचं वागणं होतं. ते मर्यादा पुरुषोत्तमाचं अवतरण सुद्धा फार कठीण आणि फार मेहनतीचं होतं. पण त्यावेळची सर्वसामान्य जनता ही इतकी कृत्रिमपणाला पावलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मिक संवेदनशीलता फार होती, ज्याला आपण स्पिरिच्युअल सेन्सिटिव्हिटी म्हणूया. त्यांनी रामाला ओळखलं होतं, सीतेला ओळखलं होतं, पण आजची तशी दशा नाही. तेवढी मेहनत जी त्यावेळेला झाली ती नंतर कृष्णाच्या वेळात परत दुसऱ्या तऱ्हेने बांधण्यात आली. पण कृष्णाने सुद्धा फक्त अर्जुनालाच हे सगळं सांगितलं, कारण मित्रांना सांगण्यामध्ये काही उपयोग नाही. बाकी सगळे महामूर्ख आहेत, त्यांना जर सांगितलं तर डोकंच फोडतील, काहीतरी काहीतरी उलटच करत बसतील, म्हणून त्यांनी कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही. पण बऱ्याच लोकांनी त्यांच्या संहार शक्तीने त्यांना ओळखलं की हा असतो कृष्ण. त्यानंतर कंसाचा वध वगैरे झाला आणि त्यांनी हे सिद्ध करून दिलं की रामाच्या नंतर जे लोकांनी धर्मांधता घेऊन आणि अनाचार मांडले होते त्याला एक दुसरी बाजू आहे ती परमेश्वराची साक्षी स्वरूपाची आहे.
त्यांना 16,000 बायका होत्या. त्या कोण होत्या? त्या त्यांच्या 16,000 शक्त्या होत्या. त्यांनी त्यांना जन्म दिला होता. आम्हाला जसे सहयोगाला सहयोगी लागतात तसे त्यांना त्यांच्या शक्त्या हव्या होत्या. पण त्या कशा संसारात आणायच्या? तर त्या ह्या रूपाने त्यांनी ह्या संसारात आणल्या होत्या आणि त्यांचा त्यांनी वापर केला. पण तरी सुद्धा ते योगेश्वर होते, ही गोष्ट काही खोटी नव्हे. ह्या त्यांच्या शक्त्या होत्या, त्या त्यांनी ह्या संसारात स्त्री रूपाने आणल्या आणि त्यांचं पतित्व स्वीकारून आपल्या शक्त्यांचा उपयोग केला. शक्तीशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. जेव्हा कंसाला मारण्याची गोष्ट आली तेव्हाही त्यांनी राधाला म्हटलं की तुलाच येऊन तिला त्याच्यावरती आपला प्रहार केला पाहिजे. आता ह्या गोष्टी फार गहन आहेत आणि मानवाच्या पलीकडच्या आहेत, म्हणून त्या जास्त मी सांगत नाही, कारण त्यांनी फक्त अविश्वासच निर्माण होईल. आता ह्या कलियुगामध्ये ही जेवढी मेहनत परमेश्वराने केली, ही जी मानवाची रचना केलेली आहे, ही जी सृष्टीची रचली आहे, तिला काहीतरी अर्थ लागला पाहिजे. जर आम्ही एखादं घर बांधलं आणि त्याच्यावर कळस नसला तर त्या घराला काही अर्थ आहे? त्याच्यात कोण राहणार? त्याचा उपयोग काय? तसंच मानवाने जोपर्यंत स्वतःचा अर्थ लावला नाही तोपर्यंत त्याच्यावर एवढी मेहनत केलेली सर्व वाया जाणार. त्याने स्वतःचा अर्थ लावलाच पाहिजे. त्याला कळलंच पाहिजे की तो त्या अमिबापासून मनुष्य का झाला, आणि परत त्याला हे समजलं पाहिजे की जो परमेश्वर ज्याने त्याला बनवलेला आहे, ज्याने सर्व सृष्टी रचलेली आहे, तो कोण आहे, कसा आहे, काय आहे, त्याची शक्ती काय आहे. इतकंच नव्हे, पण ती शक्ती त्याच्यातून वाहली पाहिजे आणि त्यांनी जाणलं पाहिजे की ही परमेश्वराची शक्ती माझ्यातून तशीच वाहत आहे जशी मुरलीमधून कृष्णाचे संगीताचे स्वर वाहत होते. हे व्हायलाच पाहिजे. हे जर झालं नाही तर परमेश्वराला तरी अर्थ कसा लागणार? परमेश्वराने सृष्टी घडवली, मानव घडवला की मानवाने परमेश्वराला जाणलं पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्हाला मुलगा होतो, तुम्ही त्याला मोठे करता आणि आपली सगळी संपदा त्याला देऊन देता. तसंच परमेश्वरच आहे. त्यांनी तुम्हाला निर्माण केलं, त्या स्थितीला आणून पोहोचवलं. आता त्याची अशी इच्छा आहे की त्याची शक्ती तुम्हाला मिळावी. जसं तुमच्या संसारात आहे तसंच परमेश्वराच्या संसारात आहे, तसंच आहे. नाहीतरी या संसारात जे काही आलेलं आहे ते तिथूनच आलेलं आहे. तसे तुमचे वडील तुम्हाला प्रेम करतात, तसंच परमेश्वरावर तुमचं अत्यंत प्रेम आहे आणि तुमच्या वडिलांमध्ये जो अंश आहे तो त्या सागरातलाच एक अंश आहे. अशा प्रेमळ पित्यापासनं तुम्हाला जे काही मिळालंय ते तुम्ही अजून जाणलेलं नाही, ते तुम्हाला माहित नाही, म्हणून त्याच्या अनेक तऱ्हा निघाल्या.
आता आमचा जन्म आम्ही महाराष्ट्रात का घेतला? महाराष्ट्र खरंच जसं नाव आहे तसंच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हे परत एक इतिहास आहे. संतांनी या भूमीला सिंचन केलेलं आहे आपल्या भक्तीने. तुमचे धर्म सांभाळले, तुमचं पावित्र्य सांभाळले त्यांनी. हे कशासाठी? रात्रंदिवस आपण यज्ञ करतो, पूजा करतो, पाठ करतो, देवळात जातो, मंदिरात जातो, चर्चमध्ये जातो, नमाज पडतो. ते कशासाठी? करण्यासाठी म्हणून नाही, पण काहीतरी त्याचा हेतू पुढचा आहे. तो जो हेतू आहे तो आत्मज्ञानाचा आहे. आम्ही आपल्या आत्म्याला जाणलं पाहिजे, आत्म्याला ओळखलं पाहिजे, ही त्याच्यामध्ये ओढ आहे. म्हणून आपण हे सर्व करतो. पण आपण आधीच करून टाकलंय सगळं काही. खरोखर म्हणजे जोपर्यंत आपण आत्म्याला ओळखत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या नावाने आपण जर काहीही केलं तरी ते परमेश्वराला पोचत नाही. ज्याप्रमाणे ह्या मशीनीला किंवा ह्या इन्स्ट्रुमेंटला हे कॉईल लागलेला आहे आणि ते जोपर्यंत मेन्सला लागत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत माझा आवाज जाऊ शकत नाही. तसं जोपर्यंत तुमचा संबंध परमेश्वराशी लागत नाही तुमच्या आत्म्याच्या द्वारे, तोपर्यंत परमेश्वर काय आहे, त्याच्या मूर्तीला काय अर्थ आहे, त्याच्या पूजनाला काय अर्थ आहे किंवा तुम्हालाच काय अर्थ आहे, काहीही कळू शकणार नाही. ही एक साधी गोष्ट आहे. ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला हे कळून येईल की सर्व धर्मांमध्ये इतकी धर्मांधता का आली. म्हणजे आपला टेलिफोन असला आणि त्या टेलिफोनचा जर आपण संबंध मेनशी लावला नाही तर त्यावर आपण कितीही टेलिफोन केले तरी सुद्धा आपल्याला काहीही उत्तर मिळणार नाही, उलट टेलिफोन खराब जाईल. आत्म्याची ओळख पहिल्यांदा झालीच पाहिजे, हे अत्यावश्यक आहे. पण धर्म सांभाळावा लागतो. जर तुमच्यात मानव धर्मच नसला, जर तुम्ही समजा पशु धर्मातले असला तर कोणत्याही पशुला ही स्थिती येऊ शकत नाही. म्हणजे समजा ह्या इन्स्ट्रुमेंट मधून फक्त हा भाग तयार झालेला असला तर याला मेन्सला लावता येईल का? जोपर्यंत मानव तयार होत नाही तोपर्यंत कुंडलिनी वर येऊ शकत नाही. तेव्हा फक्त मानवालाच हा अधिकार आहे की आपल्या आत्म्याला जाणायचं. जेव्हा हा अधिकार, आत्म्याला जाण्याचा अधिकार मानवालाच मिळालेला आहे तेव्हा त्या मानवाचा जो धर्म आहे तो सुद्धा समजून घेतलाच पाहिजे. आणि आजपर्यंत जे साधू संत झाले त्या सर्वांनीच फक्त आपला धर्म सांभाळलेला आहे, दुसरं काहीही केलेलं नाही. त्यांनी आपला धर्म सांभाळला की तुम्ही धर्मामध्ये संतुलन ठेवा, धर्मात बरोबर वागा. आपल्या देशामध्ये इतके साधू संत झाले, नानक झाले, कबीर झाले, आता आपल्या इथे तर फारच मोठे मोठे संत होऊन गेलेले आहेत. ज्ञानेश्वर झाले, तुकाराम बुवा झाले, सगळे संसारातच राहिलेले लोक आहेत. कुठे जंगलात पळून त्यांनी काही केलेलं नाही, संसारातच कार्य केलेलं आहे. सर्व लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्येच त्यांनी कार्य केलेलं आहे. कोणी जंगलात बसून किंवा पहाडावर बसून काही कार्य केलेलं आपल्याला माहित नाही. आदिशंकराचार्यांनी जरी संन्यास घेतला होता, कारण कोणत्याही कार्याला वाहून घ्यायचं पूर्णपणे, तर त्यावेळी हीच प्रथा होती. नाही तर लग्नाशिवाय राहू शकत नाही, मग हे करा ते करा. आज तशी स्थिती नाहीये. त्यामुळे जरी त्यांनी संन्यास घेतला होता तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ते फिरले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी धर्माची स्थापना केली आणि बरोबर समजावून सांगितलं की आपला हिंदू धर्म काय आहे. आता हिंदू धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि नुकसान आहे त्याने थोडं बहुत, की आपला धर्म, हिंदू धर्म हा ऑर्गनाइज नाही.
ऑर्गनाइज धर्म असला जसा ख्रिस्ती धर्म आहे किंवा मुसलमान धर्म आहे, त्याचे दोष दुसरे असतात की ख्रिस्तानी येऊन सांगितलं ते तुम्ही ऐकलं पाहिजे किंवा मोहम्मदानी सांगितलं ते तुम्ही ऐकायचं, पण स्वतः मात्र शोध लावण्याकडे अशा लोकांचं लक्ष नसतं. कारण स्वतंत्र नसते त्याच्यात, त्यांनी ऑर्गनाइज करून घेतलं. आता त्याच्या बाहेर गेले की गेले. जर कुणी सुफी झाला तर तो मग मुसलमान मानला जात नाही. म्हणजे आपले शिर्डीचे साईनाथ आहेत त्यांना मुसलमान लोक मानत नाही, पण हिंदू लोक मानतात. तसंच ख्रिस्ती धर्मात सुद्धा जर कोणी सेंट झाला तर त्याला मग धर्मातनं काढून टाकत असत, कारण त्यांचा धर्म ऑर्गनाइज्ड आहे. हिंदू धर्मामध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, पुष्कळचे लोक इथपर्यंत आहेत. आश्चर्याची गोष्ट, मी केरळला गेले होते, तिथे साक्षात शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. आणि तिथले गृहस्थ मला म्हणाले की आम्हाला माहित नाही त्यांचा कुठे जन्म झाला वगैरे, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही. तर तुमचा धर्म काय? म्हणे हिंदू धर्म. म्हटलं चांगलं. म्हणजे काहीही त्या धर्माबद्दल माहित नसलं तरी सुद्धा लोक आपल्याला हिंदू म्हणू शकतात. हे स्वातंत्र्य आपल्याला हिंदू धर्मात आहे. इतकंच नाही, नुसतं राजकारणातच कोणी म्हटलं की आम्ही हिंदू धर्मी आहोत तरी चालेल. त्यांना धर्माबद्दल एवढीही कल्पना नसली तरी आपण हिंदू धर्मी होतो. त्याचा एक फायदा आहे आणि एक नुकसान आहे. एक त्यामुळे फार मोठा फायदा असा झाला की ज्या लोकांना परमेश्वराची ओळख करून घ्यायची होती, आत्म्याला शोधून काढायचं होतं, त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. आणि त्यामुळे कधीही कोणताही संत संसारात आला, मग तो मुसलमान असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, कोणी असो, तो जर संत असला तर नेहमी हिंदू धर्मातल्या लोकांनी त्याला उचलून धरलेला आहे, कारण त्यांनी संतपणा ओळखलेला आहे. त्यांच्या स्वातंत्र्यामुळे त्यांना हे लाभलं. पण स्वातंत्र्याने कधी कधी दुसरेही परिणाम होतात, आणि त्यातला दुसरा परिणाम असा आहे की हिंदू धर्माबद्दल फारच हिंदूंना खरी कल्पना आहे. असा मला फारच विरळा हिंदू मिळतो ज्याला काही सुद्धा हिंदू धर्माबद्दल खरी कल्पना आहे. एक तर ब्राह्मणाचार, नाही तर स्त्री आचार ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात आपल्याला काहीही माहित नाही, काहीही आपल्याला माहिती नाही. हे का करायचं, हे कसं करायचं, ते आपण उगीच करायचं म्हणून करतो. देवळात गेलो तर कळतो. त्याबद्दल आपल्याला एक तऱ्हेचा आळसच म्हटला पाहिजे, किंवा इंडिफरन्स ज्याला म्हणतात, तशी एक आपली स्थिती आहे. पण ह्याच हिंदू धर्मामध्येच अनेक संत झाले आणि सगळ्यांनी एकच सत्य सांगितलं. कारण संत झाल्यावरती एकच दिसतं, ती केवढी मोठी गोष्ट या स्वातंत्र्यामुळे मिळाली आहे. म्हणून त्या स्वातंत्र्याचं नेहमी वर्णनच केलं पाहिजे. पण तरी सुद्धा जी दुसरी पिढी, ज्यांनी धर्माबद्दल कधी विचार नाही केलेला, किंवा ज्यांनी धर्मांधता पाहिली आणि धर्माच्या नावावर चाललेले अनाचार पाहिले, त्या लोकांनी मात्र अविश्वासाचे असं पांघरून आपल्यावरती घेतलेलं आहे की त्यांना समजून सांगणं फार कठीण जातं. इंग्लंडच्या लोकांना समजावणं सोपं आहे, पण हिंदुस्थानातले असे साहेबी लोक फार कठीण. मी तर त्यांना सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे की हे साहेब लोक नंतर येतील तेव्हा बघूया, सध्या तरी ह्याच्यावरती काय आपला हात चालणार नाही. तर ही स्थिती सुद्धा, ही वेळ सुद्धा आज सहयोगाने बरोबर गाठलेली, म्हणजे ऐतिहासिक वेळ आलेली आहे. प्रत्येक टप्प्याटप्प्याने मनुष्य वाढत वाढत विशुद्धी चक्रावर आज्ञा चक्रापर्यंत तो स्वतःच आलेला आहे. त्याला ज्ञान आलेलं आहे तिथपर्यंत, फक्त त्याला सहस्त्राराचं ज्ञान नाही. पण ज्ञान आणि बोध त्याच्यामध्ये फार मोठा अंतर आहे. तुम्ही पुष्कळ पुस्तकं वाचली असतील, गीता वाचली असेल, ज्ञानेश्वरी वाचली असेल, नुसती वाचली आहे, वाचून बोध होत नाही. ज्यांनी काही वाचलं नसेल त्याला सुद्धा बोध होऊ शकतो, आणि ज्यांनी सगळं काही वाचलंय त्याला सुद्धा काहीही बोध होऊ शकत नाही. बोध ही आतील बांधलेली गोष्ट आहे, बांधलेली स्थिती आहे. आतमध्ये ती अवस्था आहे बोध होणे, आणि वाचन हे बाह्यातलं आहे. दोन माणसं ज्ञानेश्वरीची बसवली तर आपापसात वाचतील, पण बोध झालेले जर दोघं बसवले तर आनंदात आपापसात प्रमोदात बसतील, किंवा काय व्हायब्रेशन सुरू राहिले, तर काय थंड वाटून राहिलंय, आणि कसं काय होऊन राहिलंय, एकच गोष्ट सगळे म्हणतील. कारण बोध हा सत्याचा होतो, आणि ज्ञान हे सत्याचंही असू शकतं आणि असत्याचंही असू शकतं. त्याला जाणण्यासाठी ऍब्सोल्यूट काही नाहीये. त्यामुळे बोध हा झालाच पाहिजे माणसाला, आणि हा बोध आत्म्याशी संबंध जोडल्यावरच होतो. म्हणून आत्म्याशी हा संबंध झालाच पाहिजे.
आता सुशिक्षित लोकांचा मला जास्त त्रास होतो, कारण कुठलं तरी एक ते आमके होते त्यांच्या पुस्तकात माताजी असं लिहिलं होतं म्हणून चटकन नाही केलं. आता मी सगळी लायब्ररी वाचत फिरली पाहिजे. पण मी मुख्य जे सांगते ते हे की तुम्हाला बोध घ्यायचा आहे ना, आता सगळी पुस्तकं तुम्ही जरा बाहेर ठेवा. ते सगळं तुमच्या डोक्यात आहे, हृदयात काही सुद्धा नाही. तुम्ही हृदयातून विचार करू शकता का? सहजोग हा हृदयातून विचारात येतो. तेव्हा जेवढं काय आपण वाचन वगैरे केलेलं असेल ते बाहेर ठेवून यावे. त्याचा अर्थ असाही नाही की आपल्या बुद्धीला तुम्ही तिलांजली दिली. बुद्धीने माणसाने हे जाणलं पाहिजे की ह्या बुद्धीने परमेश्वर आपण जाणू शकत नाही, ही अजून तोडकी पडते. बुद्धी जोपर्यंत प्रबुद्ध होत नाही, तिला प्रबुद्धता आली पाहिजे. जोपर्यंत ती प्रबुद्ध होत नाही तोपर्यंत त्या बुद्धीने तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही, कारण ही बुद्धी सीमित आहे आणि असीमला जाण्याचं असलं तर ह्याची सीमा तोडावी लागेल. हे अंतर जर आपल्या लक्षात आलं तर सहयोगाचं महात्म्य तुमच्याही पेक्षा परमेश्वराला अधिक आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायला त्याची तयारी असायलाच पाहिजे. आता नसते प्रश्न घेऊन काही वाद करू नये. म्हणजे आता यांनीच आपल्या समोर सांगितल्यावर की आदिशक्ती आहेत वगैरे, की बघितल्यावर सगळ्यांचे घोडे तयार होतात आमच्यावर यायला, तर ते सगळं विसरून जा. त्याला काही अर्थ नाही सध्या. त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला लागला पाहिजे, कारण माणसाचं डोकं इतकं विचित्र असतं. ते आम्हाला शिकण्यासाठी एवढे वर्ष लागले आणि आधुनिक मानव कसा आहे ते शिकण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातले 50 वर्ष खर्ची घातली. तेव्हा जाऊन कुठे सहयोग आम्हाला त्याला म्हणतात की जमला. इतके परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स माणसाच्या डोक्यात असतात आणि त्याचे प्रकार इतके विक्षिप्त असतात की त्या प्रकारांना हे उघडायला गेलं तर ते बंद होतं आणि ते बंद करायला गेलं तर हे उघडायला गेलं, अशातली स्थिती आहे. आता एक छोटीशी गोष्ट म्हणजे अशी की लंडनला एक गृहस्थ ते खूप वाचन करून आलेले ते तिथल्या लोकांना जर वाचनाची हौस तर आहे, पण एकदा त्यांनी कोणतंही शास्त्र घेतलं की ते इत्थंभूत वाचून काढतात. तर कुंडलिनी शास्त्र त्यांनी फार वाचलेलं होतं. तर ते वाचन करून माझ्याकडे आले आणि म्हणे की आम्ही तर असं ऐकले की कुंडलिनीला एवढा त्रास होतो, त्याच्यामध्ये कुंडलिनी वर आली की माणसं नाचायला लागतात, त्याच्यामध्ये त्यांना फोडे येतात, त्यांना अमुक होतं तमुक होतं. आता मी बघतेच आहे, हे सगळं काय मला माहितीच नाही, आणि त्याच्यामध्ये हा त्रास होतो तो त्रास होतो, असं होतं, हे फार कठीण काम आहे, वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते वगैरे वगैरे. आता आमच्यासारख्या माणसाला समजा एखाद्या बाईला जिला पुरणपोळी फार छान करता येते, समजा ती माहीर आहे त्याची, आणि तिला येऊन कोणी सांगितलं की पुरणपोळी नाहीच मुळी, कारण पुरणपोळी करायची म्हणजे त्याला फार त्रास पडतो, त्याला असं करावं लागतं, त्याला पीठ असं भिजवावं लागतं, ते असं करावं लागतं, आणि एखाद्याला जमतं, हजारो वर्षात एखाद्याला जमलं असं मी वाचलेलं आहे. आता एखाद्या पुरुषाने एखादं पुरणपोळीवर पुस्तक लिहिलं समजा, तर ते असंच व्हायचं आणि त्याची अशी विल्हेवाट लागायची आणि त्याचा त्रास ज्या बाईला पुरणपोळी येते तिला व्हायचा. तर सरळ म्हणायचं अहो खाऊन तरी बघा, पुढे बोलूया, पण नाही, आधीच वाद की हे फार कठीण आहे, असं होतं तसं होतं, ह्याच्यात हे झालंच पाहिजे आणि त्याच्यातनं बेडकासारखं उडालंच पाहिजे, अमके तमके तिकडे म्हणाले ते तिकडे फलाने म्हणाले. म्हणजे हा पूर्वीचा हा प्रकार वर्षानुवर्ष माझ्या डोक्यावर अजून आहेच. तेव्हा लंडनलाच एका गृहस्थाने आमच्या शिष्याने फार त्यांना उत्तर दिलं मोठं, आणि त्या उत्तरामध्ये मला वाटतं जे आपल्याला आता चव्हाणांनी सांगितलंय त्याचं उत्तर आहे की त्यांनी असं सांगितलं की कितीही कठीण असलं काही तरी जर ते होतं आणि ते घटित होतं, आणि आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे की माताजींच्या पायावर आल्याबरोबर कुंडलिनीचं स्पंदन आम्ही हजारो लोकांचं पाहिलेलं आहे, तेव्हा आम्ही तुमचं काय मानायला तयार नाही, तुम्ही पुस्तकं वाचलीत, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की स्पंदन होतात, कुंडलिनी उठते वर जाते. मग मग त्याचा निष्कर्ष काय काढायचा की माताजी कोणीतरी विशेष आहेत, हे तुम्ही डोक्यात धरलं आणि ते तुम्ही डोक्यात धरा म्हणजे तुम्हाला कळेल, कारण माताजी फार मायावी आहेत आणि त्या काहीतरी माया खेळतात
आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन नाही राहिलाय तरी तुम्ही पार होऊन माताजींना जाणून घ्या आणि त्याचा वाद घालू नका. तेव्हा ते मुकाट्याने पुरणपोळी खायला बसले. हा असला माणसाचा प्रकार असतो डोक्याचा. परमेश्वराने काही असा विचार केला नव्हता की माणूस एवढा विक्षिप्त होईल. त्यामुळे एका आईवर हे सगळं कार्य घातलं, कारण आईलाच एवढं पेशन्स असतं. आईशिवाय हे कृष्णाला जमलं नसतं, त्यांनी आपलं सुदर्शन चक्र चालवलं. त्याला हे जमणार नव्हतं. चुपचाप त्याने आपली चक्र चालवली असती किंवा रामाने आपले बाण लावले असते. त्याला एक आई पाहिजे मेहनत करायला आणि समजून घ्यायला की माझी मुलं आहेत, त्यांना पार न्यायचंय, त्यांना पैलतीरी न्यायचंय, त्याच्यासाठी मेहनत ही पाहिजेच. कधी ओरडतील, कधी बोलतील काय, पण तरी माझी मुलं आहेत. जितक्यांना वाचवता येईल तितक्यांना वाचवलंच पाहिजे हे आईला समजतं आणि तिला परमेश्वर तेवढी शक्ती सुद्धा देतो. मूल जन्मताना आईला इतक्या वेदना होत असतात, पण मूल जन्मल्याबरोबर सगळ्या तिच्या वेदना ती विसरते आणि राहिला प्रश्न, मूल ठीक आहे ना? जे ते तुम्ही थोडस प्रेमाचं तिथे बघता, त्याचे अनंत सागराचे सागर आईनी पोटात घालून हा सहयोग काढलेला आहे. आणि त्या प्रेमामुळेच कदाचित सहयोग इतका कार्यान्वित आहे. मला स्वतःलाच इतकी कल्पना नव्हती. असं कधीही कोणत्या जन्मी आमचं झालेलं नाही जे ह्या जन्मी लोकांनी समजून घेतलं. पूर्वी काळी तर आपल्याला माहिती आहे, संत म्हटला म्हणजे त्यांच्यासाठी पहिल्यांदा तलवारी तयार व्हायच्या, नाहीतर त्यांना क्रुसावर चढवून द्या, त्यांना विषाचे प्याले द्या, त्यांच्यावरती साप सोडा, हे सगळे प्रकार झालेले आपल्याला माहिती आहे. कुणाला संन्यासी म्हणून म्हणायचं, कुणाला काय म्हणून म्हणायचं. छळ करणे संतांचा हे लोकांचं ब्रीद वाक्य होतं, सर्वसामान्य लोकांचं. ते आता बदलून कलियुगामध्ये बघा कशी स्थिती आलेली आहे. तुम्ही सगळा कलियुग म्हणता, पण मला मात्र अत्यंत आश्चर्य वाटतं की ह्या धकाधकीच्या काळातच आज माणसाला सहयोग पाहिजेच आणि ती सर्व स्थिती मंथनासारखी अशी तयार झालेली आहे की आज त्याच्यातून लोणी निघालंच पाहिजे. सगळी स्थिती जशी बनली आहे, ऐतिहासिक स्थिती अशी येऊन बनलेली आहे, ह्या थराला सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत की सहज योग हा लाभला पाहिजे आणि यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काहीही करायचं नाही, काहीही तुम्हाला मेहनत नाही, आम्हालाच करावी लागणार आहे. तुम्ही जन्मले, मानव देहात आलात, काय मेहनत केली तुम्ही? अमिवाची आज माणसं होऊन बसलात, काय मेहनत केली आपण? परमेश्वर तू मेहनतीला आपल्याला घालत नाही, आपण आरामात असावे. पण पार झाल्यावर मात्र जेव्हा तुमची मोटर सुरू झाली तेव्हा मग तुम्ही ती वापरू शकता. पार झाल्यावर मात्र थोडीशी मेहनत करावी लागते, कारण जरी सहयोगामध्ये अत्यंत सहज सुलभ आणि अनेक हजारो लोकांना ह्याचा लाभ होऊ शकतो, तरी सुद्धा ही अत्यंत सूक्ष्म कृती आहे. म्हणजे तुमच्यातला अंकुर फुटून त्याला वृक्ष लागावा, त्याचं फळ व्हावं आणि तुम्हाला आत्मबोध व्हावा, ही फारच सूक्ष्म कृती आपल्यात घडते. आणि ती सूक्ष्मता इतकी सूक्ष्म असते की जर जराही तुमच्या जडतेचं अंग असलं तर पटकन ती जडता त्याला धरून घेते. तेव्हा पार झाल्यावरच त्याला स्थिरावणं जरा कठीण जातं आणि ती मेहनत थोडीशी करावी लागते. ते स्थिराल्यावर मग मनुष्याला लक्षात येतं की आपण कुठे होतो आणि कुठे पोहोचलो. आमचे आता इथे लंडनचे पुष्कळ सहयोगी आले, तसे तिथे आम्ही ह्या पद्धतीचे 300 तरी चांगले सहयोगी आहेत, त्याशिवाय हजारो लोकांना आम्ही पार केलेलं आहे. पण त्यांच्यात हेच अंतर आहे की ह्यांनी आपल्याला पूर्णपणे स्थिरावून घेतलं. आणि काही लोक 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे आलेले आहेत ह्यांच्यातले, आणि ते म्हणतात की 6 महिन्यात आम्ही किती विद्वान झालो, आमचं इतकं शिक्षण आहे, फार शिकलेले सुशिक्षित तज्ञ वगैरे असे आहे, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, पण ते म्हणतात आम्ही जे ह्या 6 महिन्यात शिकलो माताजी, जे आम्ही जाणला, ज्याचा आम्हाला बोध झालाय किती प्रचंड आहे, पण त्या बोधाचं एकच सूक्ष्म तत्व आहे, फारच सूक्ष्म तत्व आहे, आणि ते आपण समजून घेतलं तर लक्षात येईल
की परमेश्वराने तुम्हाला आपल्या साम्राज्यात बोलवले, आपलं साम्राज्य तुम्हाला द्यायचंय त्याला. त्याची तयारी त्यांनी तुमच्यात केलेली आहे, तुमच्यात सगळं बांधून टाकलेलं आहे, ते सगळं बिल्ट इन आहेत आपल्यामध्ये. फक्त एक त्याचा धागा, त्याचा अंकुर परमेश्वराशी मिळाला पाहिजे. तो मिळाल्याबरोबर तुमच्यातून ती शक्ती साक्षात पाहू लागते आणि त्या शक्तीचं अवलोकन तुम्ही करू शकता, त्याचं कार्य तुम्ही बघू शकता आणि किती ती प्रचंड शक्ती आहे तिला तुम्ही जाणू शकता. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगायला कोणीतरी पाहिजे ना सगळं काही. हातात थंड वारे वाहतात. पुष्कळांनी मला विचारलं की महर्षी रमण ते पार होते, रिअलाइज होते, मग त्यांना कॅन्सर कसा झाला आणि माताजी सहजयोगाने कॅन्सर ठीक होतो, मग हे कसं काय? मग सांगावं हे लागलं, त्यांची आई नव्हती त्यांना रिअलायझेशन देताना, त्यांना अपरोक्षपणे पार करण्यात आलेलं होतं. जर त्यांची आई असती तर तिने सांगितलं असतं सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम काय असते, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम काय असते आणि त्याचा संबंध कुंडलिनीशी काय. हे सगळं तुम्हाला सांगायला कुणीतरी पाहिजे ना. बोटांमधनं आता परवा आम्हाला एक आम्ही गुरूंना भेटायला गेलो, ते नेहमी पाण्यात असतात. तर मी म्हटलं तुम्ही पाण्यात का बसा? म्हणे मला सगळ्यांचं जळतं माताची, काय करू, सगळ्यांच्यापासून आग येते मला हाताला, तर मी पाण्यातच बसलेलो. आणि त्याच्यामुळे इतकं झालंय की त्यांचे पाय अगदी लहान झालेत आणि माथड्याने वगैरे पाय खाल्ल्यामुळे फार दुखापत झाली. मी त्यांना मग जरा बरं वगैरे केलं. त्यांनी मला ओळखलेलं आहे, माझ्या जन्मापासून त्यांना माहिती आहे मी आलेली आहे संसारात. तर मी म्हटलं तुम्हाला माहित आहे का स्वतःला कसं बचावून घ्यायचं? ते म्हणे म्हणूनच मी जंगलात राहतो, मला ही माणसं नको, मला कोणाला भेटायचंच नाही. तर सहजयोगी त्यांना संसारातून जायची गरज नाही, कारण ते सुद्धा मला त्यांना सांगायचंय आणि ते समजतात. आणि एकदा जर तुम्ही शिकला की तुम्हाला बंधनं कशी घालायची, कसा स्वतःचा बचाव करायचा, तर या संसारात राहूनच व्यवस्थित इथेच ज्या स्थितीत तुम्ही आहात तिथे तुम्ही वावरता. तुमची आई वडील भाऊ बहीण पत्नी मुले सगळं धरून इथेच हा योग घटित होतो. काही सोडावं लागत नाही, कुठे पळावं लागत नाही आणि इथेच सगळा लाभ होतो. त्या लोकांच्या बद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की बिचारे त्यावेळेला एका दुसरा कुठेतरी पार व्हायचा आणि तो त्याला पूर्णपणे ज्ञान नसायचं, हळूहळू चाच पडून काय ते समजत असत. पण तरी सुद्धा त्यांनी अत्यंत स्वतःची आतली स्वच्छता करून घेतली आणि ती स्वच्छता केल्यामुळे त्यांच्यामध्ये शक्तीचा संच फार जास्त आहे आणि जरी शक्ती फार वाहते तरी सुद्धा हे ज्ञान नसल्यामुळे की आपला बचाव कसा करायचा, हे वेगळे वेगळे शैतानी प्रवाह कसे वाहतात, त्यांना कसं कंट्रोल करायचं, त्यांच्यापासून कसं दूर राहायचं, त्यांच्यावर मात कशी करायची, हे सगळं ज्ञान त्यांना कोणी न सांगितल्यामुळे ते जंगलात आणि दूर जाऊन राहतात. असे अनेक लोक मला भेटलेले आहेत आणि आमच्या सहयोगांना भेटले आहेत आणि सगळे मला सांगतात माताजी तुम्ही आता 12 वर्ष मेहनत करा, मग आम्ही येऊ, 14 वर्ष मेहनत करा, मग आम्ही येऊ, नाही तर आम्ही येणार नाही खाली. असो, पण तरी सुद्धा एवढी मात्र गोष्ट खरी आहे की सहयोग एकदा स्थिरावला म्हणजे शक्ती खरंच प्रचंड आहे. ही प्रचंड शक्ती माणसामध्ये येऊन जाते. ती कधी कधी आश्चर्य वाटतं की आमच्या आता ते व्हायचंय तरी काय. सहजच तुम्ही कुंडलिनीवर करू शकता, सहजच लोकांना पार करू शकता. दुसरी ही वेळ अशी आलेली आहे की आम्ही बघतोय की जवळजवळ 10 वर्षापासून निदान त्या मागल्या 5 वर्षात अनेक मोठमोठाले लोक जन्म घेतले. माझ्याच घरी 4 माझ्या तीन नातिनी आहेत आणि एक नातू आहे. 4ही जण एकावर एक ताण आहे आणि त्यांना इतकं बारीक समजतं सहयोगातलं. आता 2.5 वर्षाची माझी नाते धाकटी, तिच्याकडे आमच्यातली एक मुलगी गेली, ती इंग्लिश मुलगी. तिने जाऊन तिला विचारलं की अनुपमा मला काय आहे, तर तिने लगेच सांगितलं. तिने थोडंसं इंग्लिश शिकलेली आता, की लेफ्ट नाभी आणि लेफ्ट विशुद्धी तुझी धरलेली आहे. तेवढी आश्चर्यचकित झाली की 2.5 वर्षाच्या मुलीने कसं सांगितलं आणि लगेच तिच्यावर चढून ती काढायला सुरुवात केली. हे बोध झालेले लोक, हे प्रबुद्ध लोक आहेत, ते जन्मापासूनच हे सगळं कुंडलिनी शास्त्र जाणतात आणि असे ह्या जगामध्ये जन्माला येत आहेत आणि अजूनही पुष्कळ असे जीव संसारात येणार आहेत. आपल्या देशामध्ये तर विशेष रूपे, आता दुसऱ्या देशामध्ये मुलं काही जन्माला विशेष येणार नाही. त्याला कारण असं आहे
इतकी नरकगती आहे सगळी. अरे पाश्चिमात्य देशात तर नुसता नरक उतरले आहे. त्या नरकामध्ये कोणी शहाणा जन्माला येणार नाही. वेडे येतील तर येतील किंवा अतिदुष्ट लोक येतील आणि मग तिथून मग येतात आपले तुमच्या पुराला वगैरे येऊन आलेत काही तिथले. हे लोक असे का वागतात त्याला कारणच आहे की अत्यंत निम्न स्थितीतले हे लोक आहेत. तसेच फार मोठमोठ्याला साधू संतांनी सुद्धा तिथे जन्म घेतलेला आहे. ते सहयोगाला प्राप्त होतात. फार मोठ्याला साधू संतांनी जन्म घेतलेला आहे. आता आपल्या देशामध्ये योगभूमी असल्यामुळे फार महान भूमी असल्यामुळे असे मोठमोठाले संत जन्माला येतील. पण त्यांच्याबद्दलही तुम्हाला बोध असायला पाहिजे की ही मुलं काय, त्यांचं वैशिष्ट्य काय, हे काय करतात. म्हणजे आता एका दुसऱ्याच दुनियेत आपण जाणार आहोत. जे आपल्याला आजपर्यंत दिसतंय, आपल्याला वाटतं की याच्यात इलेक्ट्रिसिटी वाहते म्हणून त्याच्यात लाईट येते. हे सगळं मेलेलं कार्य आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काही जिवंत कार्य नाही. किंवा आम्ही जर हे खांब बांधला तर हे सुद्धा काय एक झाड आता नष्ट झालं त्याच्यापासून आम्ही खांब केलेला आहे. जिवंत कार्य हेच आहे. मनुष्याने जर कधी जिवंत कार्य केलं असेल तर ते हेच की कुंडलीचं जागरण करणं आणि उत्क्रांतीची ही जी शेवटली पायरी आहे ते गाठणं. आणि ह्या व्हायब्रेशन्समुळे इतके जिवंत कार्य होत आहेत की एखाद्या माणसाला समजा एखादा रोग झालेला असतो, आता त्याला तो सांगतो की मला लहानपणापासूनच आहे आई, मला फार त्रास आहे लहानपणापासून. जर समजा ह्या घराच्या पाया जर मजबूत नसला तर आपण किती मेहनत केली तरी सुद्धा हे घर आपण मजबूत करू शकत नाही. तसंच मानवाचं सुद्धा होऊ शकतं की जर लहानपणापासून तो जर खराब गेलेला असला मनुष्य, मुलाग्रच त्याचं खराब झालेलं असला, अगदी पूर्णपणे तो अगदी वाया गेलेला मनुष्य असला तर त्याला आपण कसं ठीक करणार. पण सहयोग असा आहे की तो अगदी पाळ्या मुळात घुसून इतकी जिवंत क्रिया आहे ती, आणि ही माणसावरच होऊ शकते कारण तोही एक जिवंत प्राणी आणि सगळे काही काढून फेकून टाकतो. म्हणजे आम्ही अशी माणसं पाहिले आहेत की ज्यांच्याबद्दल आम्ही सिंगापूरला गेलो होतो, तिथे एक मुसलमान मनुष्य होता, तर तो इतका बिघडून गेला होता मनुष्य की त्याची बायको अगदी त्याला घेऊन आली की माताजी असं काहीतरी तुम्ही भलं करा. म्हणजे दारू पिणे वगैरे तर त्याला काहीच नव्हतं, बाकी सगळे प्रकार तो करत असे आणि सर्वनाश त्याच्या फॅमिलीचा झालेला होता. आणि सहयोगात पार झाल्याबरोबर तो इतका पार बदलून गेला की 6 महिन्यात लोक म्हणाले की हे तेच आहेत का कोणते दुसरे ग्रस्त आहेत हे लक्षात येईल. कारण जेव्हा तुम्हाला आपल्या आत्म्याची ओळख होती, जेव्हा आत्म्यातून स्पंदन येऊ लागतं तेव्हा ते सगळीकडे पसरतं. आणि आजपर्यंत जेवढी बिघडलेली आपल्यातली यंत्र आहेत, मग ती मनाची असो, बुद्धीची असो किंवा शरीराची असो, सगळी व्यवस्थित चालू होतात आणि हळूहळू असा मनुष्य अगदी पार बदलून जातो. आणि तो बदललेला मनुष्य मुख्यतः फार संतोषी असूनही त्याच्यामध्ये एक प्रचंड शक्तीचा वेग वाहतो आणि तो शक्तीचा वेग हा प्रेमाचा शक्ती. कुंडलिनी शक्ती ही प्रेमाची शक्ती आहे आणि ती कशी तुम्हाला दुःख देऊ शकते. जी तुमची आई आहे, तिला परमेश्वराने विशेषतः तुमच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेगळी वेगळी अशी जी शक्ती दिलेली आहे, ती केवळ तुमच्यासाठी म्हणून तुमच्यात ठेवलेली आहे, त्याच्यामुळे तुमची उत्क्रांती होणार आहे. अशी शक्ती कधीही तुम्हाला दुःख देऊ शकेल. तुमच्या आईने तुम्हाला कधी असं दुःख दिलेलं आहे का? मग त्या आईची जी आई आहे ही कुंडलिनी शक्ती, ही सर्वांची आई आहे आणि तुमची विशेष करून आई आहे, जे नुसतं आई पण आहे. अशी शक्ती तुम्हाला कशाला त्रास देईल. आणि परमेश्वराने तरी कधी अशी योजना केली असेल का जो इतका
परमदयाळू, कृपाळू आणि प्रेममय आहे. तो अशी व्यवस्था तुमच्यासाठी करेल का की तुम्ही जर कुंडलिनीची जागृती मागितली तर तुम्हाला विंचासारखं वाटेल, विंचू चावतात असं वाटेल, किंवा आतून कुणीतरी एखादा बेडूक निघाल्यासारखं वाटेल. एक रोज तर बेडकासारखी उडत असत. तर मला काय माहित होतं, माझ्या प्रोग्रामला आले आणि दोन्ही पाय माझ्याकडे करून बसले कोल्हापुरात.